सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. जय शिवराय एवढ्यासाठी देव, देश आणि धर्म तिन्ही गोष्टी ज्यांच्यामुळे आहेत, आजचा दिवस ज्यांच्यामुळे आहे, त्यांचं स्मरण करूनच आपल्याला मग तो आपला कुठलाही धर्म असू दे, जात असू दे, व्यवसाय असू दे, पेशा असू दे, त्या विचारांना हा देश, त्याचबरोबर स्पेशली आपलं महाराष्ट्र राज्य, त्यातून सगळ्यात श्रेष्ठ असणारा आपला कोल्हापूरचा म्हणजे जे लेगसी आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत, तिथून पुढं ती प्रत्येक जितके सामाजिक जे महात्मे होऊन गेले, स्पेशली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर प्रकर्षानं नाव घ्यायचं झालं तर शिक्षणाच्या बाबतीत कर्मवीर भाऊराव पाटील छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन एक शिक्षण क्षेत्रामध्ये रयत शिक्षणसारखा प्रचंड मोठा वटवृक्ष उभं करणारं जे साम्राज्य उभं केलं. आपल्यातील सर्व बहुजन समाजातील सर्व लोकांना शिक्षणाची दारं त्यांनी ओपन केली. त्यातून उद्योग व्यवसाय, त्यामध्ये हा बँकिंग व्यवसाय असेल, त्यातून लोक तयार झाले. त्यामुळे जितके छत्रपती शिवरायांच्या पासून ते ह्या बँकेच्या स्थापनेपर्यंत जितके काही ज्ञात आपल्या पुण्यात्म्यांनी ह्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल, त्या सगळ्यांना आपण नमूद करूया. आजचा आपला विषय सुरू. तर महत्वाचं म्हणजे पूर्वी आपली बँक होती ती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 खाली रजिस्टर असतात. त्यानंतर आपण जंप झालो, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह. साहजिकच कायदा बदलला, इन्फ्रास्ट्रक्चर